नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुखदा ही सुधाला चक्कर आल्यामुळे पाणी देत असते. तेव्हा सुधा म्हणते, काय का सुखदा, इतका वेळ काय लागला? आता ते गुरुजी तिथेच असतात. तेव्हा सुखदा म्हणते की वेळ तर प्रत्येक गोष्टीला लागलाच आहे, सर्व काही आता समजते. आणि असं म्हणून ती विषय टाळते. तर इकडे गुरुजी म्हणतात, जी गोष्ट घडून गेली आहे ती पुन्हा घडणार नाही. तेव्हा आता माझ्या निर्णयावर उपाय नाही आहे, तेव्हा तुम्हीच आता सावध व्हायला हवं आहे. तेव्हा सुधाला अजूनच काळजी वाटते आणि सुखदा म्हणते की आता सुधा म्हणत असते की अगं सांग ना, तुला इतका वेळ काय लागला? पण सुखदा मात्र त्यांचं बोलणं टाळत असते. आता ते गुरुजी सुखदाला म्हणतात की यांची काळजी घ्या, यांना चक्कर आली होती, तेव्हा आता तुम्ही घरी जाऊ शकता. असं म्हणून सुखदा आणि सुधा ह्या दोघेही घरी निघून जातात. तर पुढे आता सुधा ही रूममध्ये बसून खूप विचार करत असते. ती म्हणत असते की तेव्हा आता हे काय, खूप स्वप्न रंगवली होती मी सुखदा आणि सार्थकच्या लग्नाची, पण हे काय होऊन बसलंय, हे लग्न तर होणारच नाही आहे. तिला आता ते जुने क्षण आठवत असतात. तर इकडे सार्थकही त्याच्या रूममध्ये बसून रडत असतो. तो म्हणत असतो की आनंदी, आज तुझी जबाबदारी पूर्ण केली. बाबांच्या श्राद्धाला काही का वेळेनं तू आली तरी, कारण सुनेचा हक्क तू पूर्ण करून दाखवलास. आपण किती लांब गेलो तरी मात्र नियतीने आपल्याला जवळ केले. आनंदी, आज मी तुझ्या भांगेमध्ये नकळत कुंकू भरलं आणि दाखवून दिलं देवाने की माझी पत्नी फक्त आनंदीच राहू शकते. इकडे आनंदीसुद्धा तिच्या रूममध्ये विचार करत असते की सार्थक, अरे खूप कठीण जाते मला तुझ्यापासून दूर राहणं. आज तू माझ्या बाजूला बसला होतास, मी खूप पूर्णपणे निशब्द झाली होती. मला कळत नव्हतं हे काय चाललंय, कारण मी नाही विसरू शकत तुला. पण आता मी आपल्या दोघांमधलं अंतर हे कायम वाढत जाणार आहे आणि आपलं नातं तुटणार आहे. आता मी ह्याच गोष्टीला सामोरं जाईल की सार्थक हा माझा नवरा होता, पण आता तो सुखदाचा नवरा होणार आहे. तेव्हा मला या सर्व गोष्टी विसरून देवा ताकद दे मला विसरण्याची, आणि पुढच्या आयुष्याला मला आधार दे. आता आनंदीनेही सार्थकपासून दूर राहण्याचा विचार केला आहे. तर दुसरीकडे आता सुखदाला आनंदी आणि सार्थकला एकत्र पाहिल्यामुळे खूप त्रास होत असतो. तिला ते जुने क्षण आठवतात की म्हणजे सार्थक आणि आनंदीच हे दोघंजण नवरा बायको आहेत, पण ही गोष्ट मला घरच्यांपासून लपवून ठेवली. म्हणजे ह्या घरातल्यांनी प्रत्येकाने माझ्याशी खोटं बोलले. तेव्हा आता मला कळतच नाही आहे आणि रागानेच ती खुर्ची पाडते. तर इकडे आता मनोज आणि लीना आणि मनोज हे दोघंही अण्णांना समजवत असतात की आता तुमचा दुरावा किती दिवस राहणार आहे. आई काय बोलल्या का, असं लीना विचारत असते. अण्णा म्हणतात की मला तर कळतच नाही आहे, मला तिला इतका राग का आलाय. 3 दिवस झाले मी तिला आवाज देतोय, पण ती माझ्याशी बोलतच नाही आहे. कधी जाईल राग काय माहिती, मला तर टेन्शनच आले. तेव्हा ते म्हणतात की ह्या वयात कसं असतं ना, जिभेला खूप धार असते, तिचा रागच जात नाही, काय करू मी? लीना म्हणते, हो ना हो, असं नाही करायला पाहिजे. मी तर पहिल्यांदाच पाहते आईंचा राग, एवढा राग येतो का आईंना? अरे बापरे, आता मला आईंशी बोलावंच लागेल. असं किती दिवस चालणार आहे ना? पण इतकं राग येण्यासारखं काय होतं बरं? राग आला तर तो एका दिवसात जायला हवा ना. आता काही तुम्ही नवीन नवरा बायको आहात का रुसवे फुगवे धरायला? तरी यांना म्हणतात की पण मला तिचं पहिल्यापासून असंच असतं, तिला राग आला की जातच नाही. आता मला तिच्या मनासारखी एखादी गोष्ट करावी लागेल. मग मनोज म्हणते, असं करा ना काहीतरी की त्यावर आई खुश होईल, तिच्या मनासारखं काहीतरी करून पहा. तेव्हा अण्णा म्हणतात, मी तर प्रयत्न करतोय, पण जर ती कायमच माझ्याशी नाही बोलली तर? तेव्हा लीना म्हणते, हो ना हो. तर दुसरीकडे सार्थक हा सुखदाला अख्ख्या घरभर शोधतो, पण ती कुठेही नसते. म्हणून आता इकडे रुंदा आणि शलाका त्याला पाहून म्हणतात, काय झालंय का सार्थक, तू इतका टेन्शनमध्ये का आहेस? सार्थक म्हणतो की सुखदा कुठेच नाही आहे घरात, कुठे गेली का बाहेर ती? तेव्हा शलाका आणि रुंदा म्हणतात, अरे बापरे, म्हणजे आनंदी जशी लग्न करून निघून गेली होती तशी सुखदासुद्धा लग्नाआधीच पळून गेली. आता सार्थक रागानेच पाहतो आणि आदर्शला कॉल करतो की भाई, अरे सुखदा कुठेच नाही आहे, तुला काही सांगून गेली का? तेव्हा आदर्श म्हणतो, नाही, कधी गेली? म्हणजे आता कोणालाच माहिती नसतं. इकडे आता सार्थक खूप चिडतो शलाका आणि रुंदावर आणि म्हणतो की तुमच्या तोंडावर जरा ताबा ठेवा, माझा जर ताबा सुटला ना बघा मग, बोलायची काय पद्धत आहे की नाही? सुखदा कुठे काय काहीच माहिती नाही आणि म्हणतात की पळून गेली. थांबा, मी शोध घेतोय ना तिचा. इकडे सुखदा ही एका गार्डनमध्ये बसलेली असते, विचार करत. तिला खूपच टेन्शन आलेलं असतं, म्हणून ती एकांत मिळावा यासाठी एका गार्डनमध्ये बसलेली असते, जेणेकरून मला कोणीही त्रास देणार नाही. पण ती सार्थकच्या जुन्या आठवणी आठवत असते, कारण तिने मनापासून सार्थकवरती प्रेम केलेलं असतं आणि एवढा मोठा धक्का पाहून ती आता सहन करू शकत नाही आहे. तेव्हा आता सार्थकसुद्धा तिचा शोध घेत पूर्ण शहरभर फिरत असतो, मात्र त्याला सुखदा काही सापडत नसते. इकडे आदर्श आता आनंदीला येऊन विचारतो की सुखदा तुझ्याशी काही बोलली होती का? ती कुठे गेली आहे? कोणाला फोन केला नाही, काही नाही, तिचा फोनही लागत नाही आहे, तुला काही सांगितलं का? तेव्हा आनंदी म्हणते, नाही. अरे बापरे, आता काय झालं? सुखदा कुठे गेली असेल? तिला काही कळालं तर नसेल ना? तेव्हा आता आनंदीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की मी जाते आणि सुखदाला शोधते. तेव्हा आता आनंदी निघाली सुखदाला शोधण्यासाठी.
दुसरीकडे लीना ही मनोचं डोकं खात असते की बघा ना आईंना काय झालं, काही बोलतच नाहीये, इतका कसा राग येतो यांना, आपल्याला दोघांना मध्यस्थी करून यांचा राग रुसवा घालवावा लागेल, असं किती दिवस चालणार आहे, तुम्ही घ्याल ना. तेव्हा मनोज म्हणतो हे बघ, त्या दोघांचा राग रुसवा घालवणं आपण नाही करू शकत हे काम, ते काही नवीन नवरा बायको नाही आहेत की मग आपण समजूत काढून ते समजतील, त्यांना कळतं ना या वयामध्ये भांडणं कधी होतात का, आणि आईला इतकं राग येण्यासारखं काय आहे. हे बघ लीना, तू जास्त मला यांच्याबद्दल बोलूच नको, आईचा राग जेव्हा जायचं तेव्हा जाईल आणि ती बोलेल अण्णांबरोबर, पण आपण जर ह्या गोष्टीमध्ये पडलो तर आई परत तुला काहीतरी उलटसुलट बोलेल, आणि आईचा राग तुला माहीतच आहे, म्हणजे परत तुला ती काहीतरी बोलणार, तू मला येऊन सांगणार, मग आपल्या दोघांमध्ये वाद होणार. पण लीना म्हणते म्हणून काय आपण त्यांची गंमत पाहिजे का. आईंना राग आला एक तर आनंदीचा खूप टेन्शन घेतात आई, आणि त्यात आता त्यांना अण्णांशी सुद्धा बोलायचं नाही, काय अवस्था झाली असेल, त्यांच्या मनाचा विचार करताय का तुम्ही, आपलं काम आहे ना समजवता करणं. तेव्हा मनोज म्हणतो की मला नाही पटत ही गोष्ट, तिला बोलायचं असेल तेव्हा बोलेल ती. हे बघ लीना, तू मला त्यांच्यावरून डोकं लावूच नकोस, जर आपल्यामध्ये वाद झाला ना तर हा वाद पुन्हा टोकाला जाईल. तर लीना म्हणते की मग वाद जर टोकाला गेला ना तर ह्यावेळेस मी सहनच करणार नाही, मग मी काय करते तेच पहा, तुम्हाला नाही समजवता करायचं आहे का अण्णा आणि आईंचा, मग ठीक आहे, मी काहीतरी प्रयत्न करून त्या दोघांनाही समजावून त्यांचा राग लवकरच घालवेल. तेव्हा मनोज म्हणतो ठीक आहे. तर दुसरीकडे आनंदी ही सुखदाला शोधण्यासाठी बाहेर पडणार असते, पण तिला आठवतं की नक्कीच वृंदा आणि शलाकाने काहीतरी पिन मारली असेल, म्हणून ती त्यांना विचारायला येते. तर वृंदा आणि शलाका दोघेही म्हणत असतात की अगं हॉस्पिटलमध्ये इन्क्वायरी करायला पाहिजे. तेव्हा आनंदी म्हणते काय हो, तुम्हाला खूप मजा येते का, यावेळी जर तुम्ही ह्या गोष्टीला जबाबदार असाल ना तर मी तुम्हाला सोडणारच नाही, खरं सांगा कुठे सुखदा. त्या म्हणतात की आम्हाला नाही माहिती, तू आम्हाला काय विचारतेस, आम्ही तर इतकं आम्हाला दुःख वाटतंय की ती अशी अचानक निघून गेली आहे, तेव्हा तिला लवकरात लवकर इकडे आणायला पाहिजे असं त्या म्हणतात. तेव्हा आनंदी म्हणते की ते मी तुमचा कसा भेद पाहायचा ना ते आल्यावर बघते, आता मी चालले सुखदाला शोधायला, पण असंच म्हणा की सुखदा सुखरूप असेल, जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर मी काय करते ना तेच पहा, अशी त्यांना धमकी देऊन आता आनंदी निघून जाते. तर इकडे शलाका वृंदाला म्हणते पाहिलं ना किती रुबाब करून निघून गेली, ही वाटेल तसं आपल्याला बोलत असते. तेव्हा वृंदा म्हणते की आपल्याला काय करायचं, आपलं काम तर झालं आहे, म्हणजे आपण काही प्लॅनही नाही केला तरी सुखदा घर सोडून निघून गेली. इकडे आता सार्थक सुखदाचा शोध घेत घेत बरोबर तिला सापडवतो आणि मग तिला म्हणतो की सुखदा तुम्ही इथे, अहो किती शोधलं, कुठे नाही तिकडे बघितलं आहे मी, तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे, अशा अचानक काय तुम्हाला झालं की तुम्ही इकडे येऊन बसलात. मात्र सुखदा ही एकही शब्द बोलत नसते, ती त्याच्याकडे पाहतसुद्धा नसते. तेव्हा सार्थक म्हणतो बोला ना काय झालं तुम्हाला, कोणी काय म्हटलं आहे का, घरी येत आहे ना, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. तर इकडे वृंदा आणि शलाकाचा पुन्हा प्लॅन होतो की आपण सुधाचे कान भरवायला जाऊ, म्हणून त्या सुधाच्या रूममध्ये येऊन तिला म्हणतात की हे वाईटच झालं आहे ना, एकतर सार्थकच्या लग्नाची तुम्ही इतकी स्वप्न पाहिली, आधी 6 वर्षांआधी आनंदी त्याला सोडून गेल्यामुळे त्याने तो धक्का कसा तरी पचवला आहे, आणि आता सुखदा सोडून गेली, काय चाललं आहे सार्थकच्या आयुष्यात काही कळतच नाही. तेव्हा आता तुम्ही स्वतःला सावरा. तेव्हा आता सुधाही मनातल्या मनात म्हणत असते की काय झालं हे देवा, अरे मी तर खूप स्वप्न रंगवली होती सार्थक आणि सुखदाचं लग्न होण्यासाठी, प्लीज देवा काही झालं तरी सार्थक आणि सुखदाचं हे लग्न होणारच, सुखदा पुन्हा घरी येऊ देत. इकडे सुखदाला विचारून सार्थक थकतो, तरी मात्र तिच्याकडे उत्तर नाही आहे. सार्थक म्हणतो बोला लवकर, मला वेळ नाही आहे, मला तुमच्या मनातलं आज काढायचंच आहे. तेव्हा सुखदा सांगायला लागते की आता काय राहिलं आहे, मग कोणी काय बोललं आहे का. सुखदा म्हणते कोणी काही बोललं नाही ना, म्हणूनच प्रॉब्लेम झाला आहे माझ्या आयुष्यात, मला सर्वजण खोटं बोललेले आहेत, जाऊ द्या, मला एकांत हवा होता ना म्हणून मी इथे येऊन बसली, बाकी काही नाही, गाडी सुरू करा. तेव्हा सार्थक म्हणतो पण मला स्पष्टपणे सांगा ना काय झालं ते, ही ती सुखदा नाही जिला मी ओळखतो, आज अचानक बदललेल्या सुखदाचं मी काय गृहीत धरणार आहे, तेव्हा मला स्पष्ट सांग सुखदा काय झालं आहे, मी तुला चांगलाच विचारतोय, कोणी काही म्हटलं आहे की तुला काही तुझ्या कानावर आलं आहे तेही सांग. तेव्हा सुखदा म्हणते अगोदर घरी चला, सगळं काही समजेल तुम्हाला. तेव्हा सार्थकला काही सुखदाही काही उत्तर देत नसते, म्हणून ते दोघे आता घरी जायला निघतात. तर पुढे आता सार्थक आणि सुखदा हे घरी पोहोचलेत. हा भाग इथे संपलाय. पुढील भागामध्ये सर्वजण सुखदाला विचारू लागतात की तू कुठे गेली होतीस, काय झालं होतं तुला, अगं बोल ना. तेव्हा सुखदा म्हणते काय राहिलं आहे बोलण्यासारखं, कारण जे तुम्ही बोलायला हवं होतं ते मी का बोलू, मग आता सांग ना सार्थक, तूच सांग काय चुकलं आहे माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण तुम्ही सर्वजण माझ्याशी खोटं का बोललात. तेव्हा आता याचं उत्तर दे. सार्थक म्हणतो की मला स्पष्टपणे सांग ना, तू का तिकडे निघून गेली होती एकटीस. तेव्हा सुखदा ही आनंदीकडे पाहून म्हणते की कल्याणीताई तू सांग खरं काय आणि खोटं काय. तेव्हा आनंदीला धक्काच बसलाय. तर प्रेक्षकांनो, सुखदाला हे कळलंय की कल्याणीच आनंदी आहे, तर असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.